या क्रीडा स्पर्धेमध्ये लक्की ड्रॉ साठी एक कूलर दिले. गणेश दादा आपण सन्मानाने या मंचावर. खरं तर थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होईल. आता कॅश प्राइज या मॅच साठी आम्ही अनाउन्स करतोय. पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी डॅशिंग सदस्य आदरणीय रोहिदाजी माळी साहेब, आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. जर का कोणत्याही बॉलरने विकेट हॅट्रिक घेतली तर 2100 रुपयाचा कॅश प्राइज, आणि जर कोणत्या बॅट्समॅनने सिक्सर हॅट्रिक मारली तरी देखील 2100 रुपयाचा कॅश प्राइज त्या फलंदाजासाठी. दोन्ही टीमला मोठी चान्स आहे. रोहिदास शेठ माळी यांचं 2100 रुपयाचा कॅश प्राइज कमावण्याची. चला दोन्ही टीम ऑल दी बेस्ट. टीम ज्या डाबायात चोरावले त्यांच्या विपक्षात फाईट करतो वैष्णवी कन्स्ट्रक्शन श्री गणेश पिंपलोली. दोन्ही 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झालेत आणि या मोठ्या लढतीसाठी दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आता आम्ही पंचांना रिक्वेस्ट करू की मॅच ऑन करा, लवकरात लवकर मॅच ऑन करा. आणि थोड्याच वेळात खरं तर रायगड जिल्हा परिषदेवरती निवडून आलेले, खरं तर ज्यांची चर्चा प्रचंड होती, ते आदरणीय बाबूशेठ घारे यांचं आगमन अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी. आणि त्याचबरोबर आदरणीय उपजिल्हा प्रमुख पंचायत समितीवरती निवडून गेलेले सन्माननीय नवनिर्वाचित सदस्य नितीन दादा धुळे यांचं देखील आगमन काही क्षणात हे आमचे दोन्ही पाहुणे या ठिकाणी उपस्थित होतील. गेम ऑन. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच अजयजी डायरे सर, त्याचबरोबर पियुषजी बाबरे सर, माझ्या समालोचक मित्रांचा मनापासून आभार. प्राईम टाइमला प्राईम मॅच मैदानावरती क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहू शकाल. पहिलाच बॉल सुंदर टाकलाय, सन्मान दिलाय. चांगला चेंडूला इथे आपण पाहताय तर सन्मान देत असताना सलामीची जोडी. बॅटिंग करण्यासाठी भारत आणि सुमित आघाडीचे फलंदाज मैदानावरती उतरले आणि गोलंदाजी मार्कवरती सूरज, ज्याच्या खांद्यावरती पहिल्या षटकाची जबाबदारी. पहिला बॉल डॉट. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे पायावरती हलक्या हातानं फ्लिक केलं. शॉट मिड विकेटला चेंडूला या ठिकाणी अडवलं. त्या ठिकाणी आपण पाहताय तर एक सिंगल धाव कंप्लीट केली. एक धावेच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेशा केला. एक धाव येईल, स्कोर कार्डला जोडली जाईल. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला सुरुवात झाली. सामना आपण पाहत आहात वैष्णवी कन्स्ट्रक्शन श्री गणेश पिंपळोली. टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि समोरून आपण पाहत असाल तर जय ढाबा चोरावळे या संघाला बॅटिंगचं पाचारण. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन. सुरुवात करत असताना भारतच्या बॅटमधनं एक सिंगल आली. इथे लेफ्टी बॅटर स्ट्राइक वरती सुमित आलाय. पहिलाच बॉल वरती हवाई हल्ला करत असताना चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. बेधमाका षटकार. कडक स्ट्रोक षटकार मिळालाय. 6 धावा इथे धावफलकाला जोडल्या जात आहेत आणि मैदानावरती पहिल्याच बॉलवरती स्वतःचं खातं 6 धावांच्या मदतीनं खोललंय. टोटल 7. पहिल्या बॉलवरती निर्धाव, त्यानंतर सिंगल. इथे आपण पाहता षटकार येतोय. चांगलं कमबॅक, लगेचच कमबॅक पाहायला मिळालं. या मॅच मध्ये तुम्हाला क्वालिटी पाहायला मिळेल. दोन्ही संघ दर्जेदार, दमदार, ताकदवर संघांच्या दरम्यान कडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. माजी पंचायत समिती सदस्य मान्यवर सुनीलजी घोडविंदे साहेब यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून स्पर्धा इथे कट करण्याचा प्रयत्न. कव्हरला अप्रतिम स्पेक्टाक्युलर कॅच. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना वाघाची शिकार. विकेट डाऊन, फलंदाज बाद. एक षटकार मारल्यानंतर असं वाटलं होतं की मैदानावरती भरपूर धावा बनवल्या जातील. त्या सुमितचा अडसर दूर केलाय. गोलंदाजीसाठी सूरज आला. सूरजच्या माध्यमातून टाकलं जाणारं पहिलं षटक. या षटकाचं अनालिसिस तुम्ही पाहताय. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, षटकार, डॉट आणि त्यानंतर विकेट. ओव्हर नंबर 1 सूरज. धावा त्यानं जरूर खर्च केल्यात 7. मात्र
विकेट सुद्धा त्यानं मिळवली. मैदानावरती निश्चितच दोन्ही संघांच्या दरम्यान कडा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. काटेकी टक्कर. रजनी क्रिकेटचा थरार, रात्रीचा हा क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून आजच्या रात्रीला पाहायला मिळेल. कर्जत तालुक्यातील याच परिसरातील सर्व दर्जेदार संघांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. इथे हलक्या हाताने कट केले. पॉइंटला पार करत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर आहे त्या ठिकाणी पकडलं आणि दरम्यान या ठिकाणी 2 धावा इथे कंप्लीट केल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनल्या टोटल 9 धावा. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील नामवंत सुट्टी मेकर सचिन मंडलिक आणि ज्यांनी आम्हाला कूलर पुरस्कृत केलाय लकी ड्रॉ साठी ते गणेश चहाड यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपण दोघांनाही आसनस्थ व्हा. आणि ज्या पाहुण्यांची आम्ही खरं तर आजच्या रात्रीची स्पर्धा सुरू झाली 7 वाजल्यापासून आवर्जून ज्या पाहुण्यांची आम्ही वाट पाहत होतो ते रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य, डॅशिंग दमदार नेतृत्व, ज्यांच्या लढतीची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यात होती, ते आदरणीय बाबूशेठ घारे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये, माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आणि त्याचबरोबर युवा डॅशिंग दमदार हँडसम अँड स्टायलिश कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीनदादा धुळे यांची देखील ग्रँड एंट्री माजी पंचायत समिती सदस्य ट्रॉफी मध्ये. मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहतात आदरणीय बाबूशेठ घारे आणि त्याचबरोबर युवा डॅशिंग नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य नितीनदादा धुळे या दोन्ही पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. बाबूशेठ घारे आणि नितीन धुळे दादांची उपस्थिती, त्यांचं आगमन झालं आणि 4 चांद लावण्याचं काम आमच्या या क्रीडा स्पर्धेला. बाबूशेठ आपण असनच व्हा. या दरम्यान फलंदाज आउट, विकेट आलेली आहे आणि भूषण होता डाऊन द बॉल आणि भूषणने ही कॅच पकडून विकेट खात्यात घेतली. चला बॅटर इथून नवीन बॅट्समन येईल. तत्पूर्वी मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण कॅमेरा स्टेज वरतीच फोकस करा. आणि आज खरं तर वाढदिवस आहे पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रोहिदाजी माळी यांचा आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य बाबूशेठ घारे आणि त्याचबरोबर कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीनदादा धुळे यांचं आगमन आणि सर्वांच्या उपस्थितीत आता वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे केलं जाईल. बरेचसे केक आणण्यात आलेले आहेत आणि खरं तर सर्व केक ओपन करा. तोपर्यंत ही ओव्हर चालू आहे. 2-3 चेंडू झाले की मग आपण कॅमेरामॅनला थांबून खरं तर सेलिब्रेशन इथे करणार आहोत. सगळ्या आतुरतेने वाट पाहत होते की विकासाचे वारे आणि बाबूशेठ घारे कोणत्या दिशेने येतील. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4ही दिशा सज्ज होत्या. नितीनदादा धुळे कधी येतील, कारण ते फिट अँड फाईट नेहमी सातत्याने ज्यांचा व्यायाम असतो जिम, ते नितीनदादा मंचावरती आहेत. चांगला बॉल टाकला, पडल्यानंतर चेंडू थोडा टॉस झाला, बाउन्स होता, वाईट दिला पंचांनी. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर्स आपण बघू शकाल. भारतने जो 2 लगातार विकेट घेतल्या. जितू बिनमिना यांच्याकडून 500 रुपये. बॉल पडलाय, शतरक्षक पाठला करतोय आणि लास्ट मोमेंटला बॉल आतमध्ये ढकललाय. 2 धावा कंप्लीट. टीम जय डाबा या चोरवलेचा स्कोर कार्ड आपण बघू शकाल. ऑनबोर्ड धावा आहेत त्या 12. षटक क्रमांक 2 चालू आहे. आतापर्यंत बॉल संपलेत ते 2. धावा फलकावरती स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 12. खरं तर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी इथे करण्यात आलेली आहे. 2 बॉल 12 धावा ऑन बोर्ड आहे. जय डाबा या चोरावले संघ बॅटिंग करतो. लेफ्ट हँड बॅटर आपण बघू शकाल. सुमित यावेळेस बॉल मागे चाललाय. धावा मिळती 4. आलाय चौकार. तीन बॉल बाकी आहेत. 3 बॉल 16 धावा ऑन बोर्ड. 3 बॉल झाले की आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन करू. त्यानंतर पाहुण्यांचं स्वागत करू आणि बाबूशेठ घारे साहेबांचं खरं तर एक स्पीच देखील या ठिकाणी होईल.
कारण ज्यांचं वक्तृत्व दमदार आहे तर बाबूशेठ घारे मंचावरती आहेत आणि या दरम्यान समोर उडवण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप, सोप्पा झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने आणि बॅकअपसाठी प्रयत्न चालू आहेत. एक सिंगल इथून मिळेल, जीवनदान मिळालंय चोरावलेचा फलंदाज सुमितला, लेफ्टी बॅटर आहे ज्याच्या नावाची चर्चा प्रचंड आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय नरेश कराळे दादांचं आगमन होतं. नरेश दादा आपण या कराळे परिवारातील आणखीन एक दमदार नेतृत्व. संजयजी कराळे साहेबांनी, सूरज गोडविंदे या दोघांनी या स्पर्धेचं योग्य नियोजन आणि नीटनेटकं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. भारत तयार. मिलिंदसाठी हा बॉल शरीरावरती आला, पडल्यानंतर चेंडू थोडा आतमध्ये आला. मिलिंद बुंडेरेची हाईट आणि त्याच्या मनगटात जी ताकद आहे ना, कारण आजही म्हणजे तुमची एक इनिंग जी कायम प्रेक्षकांच्या लक्षात असते ती म्हणजे नंदनवनचं मैदान, आंतरनीचं मैदान. 50 मारली होती, 75 धावा केल्या होत्या मिलिंद बुंडेरेने. ती स्पर्धा त्यावेळी लाईव्ह नव्हती त्यामुळे कदाचित तो मोमेंट आपल्याला कॅप्चर करता. पण परत एकदा शेर मैदान में क्या करेगा अभी देखेंगे. थांबलाय गोलंदाज, इथून मात्र थोडस प्रेशर नक्की जाणवेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. मिलिंद बुंडेरे, खरं तर नितीन दादा धुळेंनाही मिलिंदचा खेळ पाहिलेला आहे, कदाचित दोघे एकाच टीम मध्ये खेळलेले आहेत आणि आता आपल्या टीमचा देखील परफॉर्मन्स ते पाहतायत. पांडुरंग कडव साहेब 1 तास आधीच आलेत आपल्या टीमची मॅच येते. जागेवरून उडवलाय मिलिंद बुंडेरेच्या बॅट मधून, लावलाय जोर आणि चेंडू भरपूर उंच आणि तेवढाच लांब ठोकलाय मिलिंद मुंडेरेने षटकार. इट्स मॅक्सिमम बिग हिट सिक्सर. या सिक्सरने ओव्हर इथून फिनिश आणि टोटल 23 धावा. जोरदार फटाक्यांची आतिषबाजी. आदरणीय रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य बाबूशेठ घारे आणि त्याचबरोबर कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य नितीन दादा धुळे यांचं जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य असं स्वागत. या स्पर्धेची भव्यता आणि दिव्यता आणि ज्या पाहुण्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, धूम धडाक्यात आसमंत दुमदुमलाय. बाबूशेठ घारे साहेबांचं आगमन, नितीन दादा धुळे यांचं आगमन आणि ग्रामपंचायत पिंपलोली परिसरातील आमचे सर्व पाहुणे, एवन जोडी, युवकांचं प्रेरणास्थान असणारे आमची एवन जोडी चंदूदादा सोनावले, त्याच्यासाठीला राजेशदादा हजारे, त्याचबरोबर दत्ता सोनावले साहेब, भास्कर दादा सोनावले आणि त्याचबरोबर भजन प्रेमी, कट्टर भजन प्रेमी आणि सुप्रसिद्ध गायक अरुण डायरे दादा यांचं देखील मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. ओव्हर संपलेले, आता आपण वाढदिवसाचं सेलिब्रेशन या मंचावरून इथे करणार आहोत. मी विनंती केलं सर्वांना, चंदूदादा, राजेशदादा, आपण सर्वांनी आणि सगळ्यांना विनंती करतोय की आता आपण रोहिदाजी माळी यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन या ठिकाणी करू. चंदू सोनावले साहेबांचा देखील आज वाढदिवस आहे. दिलदार असती आणि या दिलदार व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चंदूदादा आपणही या. चंदूदादा सोनावले आणि रोहिदास माळी या दोघांच्या वाढदिवसाचं एकत्रित सेलिब्रेशन या ठिकाणी करणार आहोत. अंपायर थोडा सामना थांबवला तरी चालेल. थांबा थांबा, डीजे थांबा, डीजे थांबा. तिघांचा पण वाढदिवस म्हणजे सन्मान सुनीलजी गोडुंदे साहेबांचा देखील त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा आहे. चंदूदादा सोनावले आणि त्याचबरोबर रोहिदाजी माळी साहेब आणि लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहत आहात वाढदिवसाचं सेलिब्रेशन स्टार्ट. हॅपी बर्थडे रोहिदास दादा, हॅपी बर्थडे चंदू दादा, हॅपी बर्थडे सुनील गोडुंदे. नामदेव मार्केस देखील उपस्थित आहे. नामदेव, आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर त्याच टीमचा रुपेश देखील उपस्थित आहे, आपलंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर दादा देखील उपस्थित आहे. सगळ्यांचं स्वागत. खरं तर 2 ओव्हर जय डाबाया चोरवलेच्या धावा आहेत 23. 3 व्यक्तींचा आज वाढदिवस. चंदू दादा सोनावले, रोहिदाजी माळी आणि त्याचबरोबर सुनीलजी गोडुंदे साहेब आणि बाबूशेठ घारे आणि नितीन दादा धुळे यांच्या शुभास्य वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा.
तीनही आमच्या सन्माननीय व्यक्तींचा खरं तर आपल्या शुभ हस्ते बाबूशेठ गारे आणि नितीन दादा धुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील खरं तर हे सर्व दमदार नेतृत्व तुम्ही लाईव्ह स्क्रीन वरती पाहतात. सुनीलजी गोडुंदे साहेब माजी सदस्य करतात पंचायत समिती, त्यानंतर युवकांचे प्रेरणास्थान, युवकांची भली मोठी फौज एका क्षणात उभं करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये ते चंदूदादा सोनावळे, त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य डॅशिंग दमदार गोल्डन मॅन रोहिदाजी माळी, तिघांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी आता विनंती करत संजय दादा, मॅच आपण एकच मिनिट आपण दोन्ही आपल्या पाहुण्यांचा सन्मान संजय दादा आपल्या शुभ हस्ते करावा. सन्माननीय सर्वांचे लाडके नेतृत्व दमदार वक्तृत्व सन्माननीय बाबूशेठ घारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी संजय दादांना विनंती करेल की एक मिनिटात आपण हा सन्मान उरकून घेऊ जेणेकरून आपल्याला मॅच इथून सुरू करता येईल. सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे सगळ्यांची इच्छा होती की बाबूशेठ घारे यांनी रायगड जिल्हा परिषदेवर निवडून जाणं. लढतीची चर्चा झाली पण इतकी जबरदस्त लढत देऊन खरं तर बाबूशेठ घारे साहेबांनी ती लढाई जिंकली. आणि मी विनंती करत संजय दादा कराळे यांना की आपण बाबूशेठ घारे साहेबांचा सन्मान नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा सर्वांचे लाडके बाबूशेठ घारे यांचा सन्मान या मुख्य मंचकावरती आपण करत आहोत. 2 ओव्हरमध्ये 23 धावा झालेले आहेत. दोन्ही टीम आता आपण रेडी राहा. यानंतर बाबूशेठ घारे साहेबांचं स्पीच होईल. खरं तर आपण थोडासा वेळ घेऊ, त्यानंतर साहेबांचं स्पीच यानंतर होईल. आणि लाईव्ह स्क्रीन वरती पाहत या स्पर्धेचे आयोजक उच्च शिक्षित LLB आता सध्या ते करतायत, उद्या त्यांचा पेपर आहे आणि आज आपली स्पर्धा. आणि बाबूशेठ घारे साहेबांचा सन्मान संजयजी कराळे साहेबांच्या सुनीलजी गोडुंदे साहेबांच्या शुभ असते. त्यानंतर कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य पहिल्यांदाच रणांगणात उतरले आणि पहिला विजय हा नेहमी खास असतो. नितीन दादा धुळे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. क्रिकेट चोरावलेचं क्रिकेट किती काळ क्रिकेट खेळलेत, म्हणजे याही वर्षी चोरावले प्रीमियर लीग नितीन दादा खेळला आणि मॅन ऑफ द मॅच यांनी जिंकली. आजही ती ताकद नितीन दादामध्ये जेव्हा ते क्रिकेटशी रिलेटेड येतात. राजकारणात तर त्यांचा हात कोणी धरणार नाही, कारण वाकस ग्रामपंचायतीचे सदस्य देखील राहिलेले आहेत. नवनिर्वाचित कर्जत पंचायत समितीचे देखील सदस्य आहेत. म्हणजे गावाच्या नेतृत्वापासून तर तालुक्याच्या नेतृत्वापर्यंतचा हा प्रवास नितीन धुळे दादांचा आणि गावाच्या नेतृत्वापासून जिल्ह्याच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास हा बाबूशेठ घारे यांचा. त्यानंतर आणखीन एक सन्मान आहे संजय दादा. खरं तर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी कार्यसम्राट उपसरपंच तथा चला मॅच आता चालू करा तथा सर्वाधिक वेळा प्रभारी सरपंच म्हणून देखील ज्यांनी काम पाहिलंय ते रामचंद्र भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. चला मॅच ऑन करा आता. अंपायर मिलिंद आता मॅच आपल्याला सुरू करायची आहे. रामचंद्र भोईर साहेबांचा सन्मान होईल. 2 ओव्हर जय डाबाया चोरावळेचा स्कोर आपण बघू शकाल, धावा 23. त्यानंतर कट्टर भजन प्रेमी आणि सुप्रसिद्ध चोरावळ्याचे गायक अरुणदादा डायरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अरुणदादा आपणही या. संजय कराळे दादांच्या शुभ हस्ते अरुणदादा डायरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी होईल. मॅच ऑन झालेली आहे. ओव्हर नंबर 3 ची इथून सुरुवात. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा लॉंग ऑनला, इथून हा स्ट्रोक सजवला आणि इथून पहिल्या बॉल वरती खरं तरी सिंगल कंप्लीट झाली. आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात तो हिटमॅन मिलिंद बुंडेरे. त्यानंतर ज्यांनी आम्हाला एक कूलर या लकी ड्रॉ साठी पुरस्कृत केला ते गणेश चहाड दादा यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. गणेश दादा आपणही समोर या, आपलं देखील स्वागत. मॅच एका बाजूला ऑन आहे, दुसऱ्या बाजूला ड्युअल स्क्रीन वर आपण बघू शकाल. एका बाजूला सत्कार, एका बाजूला मॅच. क्रिकेटही थांबणार नाही, सत्कारही थांबणार नाही. गणेश चहाड दादांनाही विनंती करेल, दादा आपणही समोर या, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. एक सिंगल आली, 24 धावा ऑन स्ट्राईक मिलिंद. परत एकदा मिलिंदच्या बॅटमधून उंच बॉल गेलाय. कोणता क्षेत्ररक्षक कॅच पकडेल आणि कॅच ड्रॉप. जीवनदान सेफ अँड मिलिंद. इथून सिंगल आली. 2 बॉल धावा आहेत 25. गणेश चहाड यांना आपण स्क्रीनवरती पाहतात. खरं तर त्यांचा आज लकी ड्रॉ साठी कूलर आहे, तो कदाचित या शेवटच्या रात्रीत मला लागावा एवढीच माझी इच्छा आहे, बाकी काय नाही. गणेश चहाड साहेबांचे मनपूर्वक स्वागत. त्यानंतर बैलगाडा क्षेत्रातील नामवंत सुट्टी मेकर सचिन मंडलिक यांचा देखील सन्मान करू. सचिन आपण या. तर सचिनची हाईट पाहिली ना तर फार कमी आहे, म्हणजे जर नंदी बैल त्याच्या डोक्यावरून उडी मारून जाऊ शकतो, पण अडवण्याची ताकद त्याच्यामध्ये. छोटा पॅकेट बडा धमाका.
सचिन दादा हाईट कम फाईट जादा अशी पर्सनॅलिटी सचिन मंडलिक यांचा सन्मान संजय दादा आपण करावा. समोर आले होते जागा बरमत फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न 2 बॉल 2 सिंगल आला त्यानंतर हा डॉट बॉल तिसरा डॉट आलाय 3 बॉल 25. तिसरं षटक चालू आहे. बॅटिंग करणारी टीम आपण इथे बघू शकाल जयडाबाया चोरावले. फिल्डिंग करणारी टीम वैष्णवी कन्स्ट्रक्शन श्री गणेश पिंपलोली. त्यानंतर संजय दादा खरं तर क्रिकेट म्हटलं ना हा स्ट्रोक आपण इथून पाहतो कव्हरला बीट करून बॉल एक्स्ट्रा कव्हर पर्यंत सिंगल रन. क्रिकेट कर्जतचा क्रिकेट म्हटलं ना तर कर्जत क्रिकेटमध्ये मार्केवाडीच्या कित्येक खेळाडूंना घडवण्याचं काम ज्याने केलं आणि बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख येते नामदेव मार्के चॅम्पियन कॅप्टन यांचा सन्मान या ठिकाणी करावा. नामदेव आपण या तर नेहमी माझाही आवडता खेळाडू आहे. म्हणजे नामदेवने जेव्हा बाईक जिंकली तेव्हा मी घरातून ती स्पर्धा लाईव्ह पाहिली होती. पण ती बाईक मिळाल्यानंतर मी कॉमेंट्रीमध्ये आलो आणि आता नामदेवलाही माहिती आहे की मी जिथे असो तिथे नामदेवचा संघ जिंकतो. नामदेव हे खरं आहे की नाही. थँक्यू सो मच नामदेव मार्केंचाही सन्मान आपण इथे करू. त्यानंतर रुपेश दादा आणि धनाजी मार्के दादा यांचाही सन्मान होईल. धनाजी दादा आणि वाह ह्या तोफखाना फलंदाजीचा मिलिंद बुंडेरे जीवन दान दिलं आणि जीवन दानानंतर आता आक्रमण इथून करतोय सोमनाथ सर. हा खेळाडू एक इनिंग जशी दिनेश कार्तिकला आपण विसरलो नाही महेंद्रसिंग धोनीला गौतम गंभीरला विसरलो नाही एवन सूर्यकुमार तिलक वर्मालाही आपण विसरलो आशिया कप मध्ये तसा मिलिंद भुंडरे 75 धावा त्याने ठोकल्या होत्या 24 बॉल मध्ये. आता इथे पुन्हा बरसतोय. धनाजी मार्के दादा रुपेश दादा आपण या खरं तर आदरपूर्वक आम्ही सन्मान करतोय. आज ज्यांचा वाढदिवस आहे चंदू दादा सोनावले. जर का बॉलरने फलंदाजाला आउट केलं चंदू दादा सोनावले यांच्याकडून 1000 आणि जर 6 मारला तरी 1000. बॉल गोलंदाजाचा. इथून आपण पंचांच्या मुवमेंट कडे पाहतोय आणि षटक क्रमांक 3 इथून समाप्त झालं. 3 ओव्हर मध्ये जयडाबाया चोरावळेची धावसंख्या ती मात्र 32. 3 ओव्हर 32. धनाजी मार्के दादांचाही सन्मान आपण करतोय. आणि त्यानंतर खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये खरं तर नामवंत समालोचक अगदी रायगड भूषण देखील पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ते जितू मिनमिने यांचा सन्मान इथे केला जाईल. जितू मिनमिने आपण या. जितू आपण बैलगाडा क्षेत्रामध्ये कॉमेंट्री क्षेत्रामध्ये आपल्या परिसराची शान आहात. जितू आपण या. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणखी बरेचसे सन्मान आहेत. आपण तत्पूर्वी मॅच कडे फोकस करूया. तीन ओव्हर 32 आहेत जयडाबाया चोरावळ्याच्या. सगळ्यांच्या नजरा लागल्यात. 11:15 वाजलेत. असे कित्येक पाठीराखे असतील चोरावळ्याचे जे घरातून खरं तर जेवण करतानाही मॅच पाहत असतील. असे कित्येक पाठीराखे पिंपळोलीचे असतील जे घरातून मॅच पाहत असतील. जर का पिंपळोली संघाने हा सामना जिंकला तर जितू मिनमिने यांच्याकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. सुमित साठी हा पहिला बॉल. इथून बाउन्स चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न केला पिंपलोलीचा गोलंदाज विनायकने. डॉट बॉल आलाय. 32 आहेत. अजून 11 बॉल आहेत. किमान 60 धावा हा स्कोर जयडाबाया चोरावळ्यासाठी इनफ ठरू शकतो. आणि इथून मात्र सिंगल आता घेतलेले. एक सिंगल रन इथून आली. ही ओव्हर झाली की आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. खरं तर ज्यांनी आवर्जून कंपनीलाही खडे बोल सुनावले की आमच्या स्पर्धेला आम्हाला नवीन ब्रँडचे टॉपचे चेंडू पाहिजेत आणि ज्यांनी आम्हाला 5 बॉल बॉक्स दिलेत ते तळवडेचे राजेदादा हजारे यांचं मनापासून आभार. राजेदादा मनापासून आभार की कंपनीला आपण ते खडे बोल सुनावले आणि हे चांगले चेंडू आले म्हणून हे लांबलचक षटकार येतात. धावसंख्या 1 ने वाढेल. 33. मिलिंदच्या बॅटमधून हा स्ट्रोक बॉल चालला बाउंड्री पार. चौकार मारला मिलिंद भुंडेरेने. आक्रमण मैदान शांत केलंय. श्री गणेश वैष्णवी कन्स्ट्रक्शन पिंपलोलीच्या पाठीराख्यांनाही शांत करणारी मिलिंद भुंडेरेची ही वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावसंख्या 37 ऑन बोर्ड. जितू मिनमिन आपण मंचावरती या.
कारण क्रिकेटमध्ये आम्ही बऱ्याचदा बोललोय, तुमची शर्यतीची देखील एखादी झलक कॉमेंट्रीची झाली भीष्मा बैलाची तर आम्हालाही आवडेल, किंवा ब्रेकफेल कांगारूची झाली तरी आवडेल, किंवा मण्याबाईची झाली तरी आम्हाला आवडेल. आमच्या पिंपलोली परिसराची शान म्हणजे 3 नंदी बैल, कांगारू, मण्याबाई आणि स्पीड किंग भीष्मा. जितूबाई आपण या मंचावरती सहर्ष स्वागत. टीमची टोटल 3 बॉल 37, ओव्हर नंबर 4 चालू आहे. विनायक टीम पिंपलोली कडून. ऑनलाईन बघणारे प्रेक्षक असं विचार करत असे की अजय डायरेक्ट किती बोलतोय, थांबतोय की नाही? थांबतो आता. पुढचा बॉल मिलिंदच्या बॅटमधून ऑन साइडला टॉवरच्या वरून सगळ्यात लांब लचक टीम डेव्हिड स्टाईलने मारलेला मिलिंद बुंडरे हा सिक्सर. काय बॅटिंग आहे. कोण म्हणेल की हा खेळाडू 4 वर्ष क्रिकेट पासून दूर आहे, कोण म्हणेल की हा खेळाडू प्रॅक्टिस करत नाही. जसे नितीन दादा धुळे कधी जरी धावायला उतरले ना मॅरेथॉन मध्ये तरी धावतील, जसे बाबू शेटगारे कधी साहेबांकडे माईक द्या, साहेबांचं वक्तृत्व दमदारच होणार. ही ओव्हर झाली की साहेबांच्या भाषणाकडे आपण जाणार आहोत. धावा संख्या 43. रोहिदाजी माळी साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सुनीलजी गोडुंदे साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि चंदू दादा सोनावलेंच्या लक्षात राहणारा त्यांच्या वाढदिवसाचा दिवस. कारण हे भरगच्च भरलेलं मंच आणि माझी पंचायत समिती सदस्य चषकाची ही फायनल नाईट आणि प्रचंड गर्दी आहे. कॅमेरामॅन आपण ही ओव्हर झाला पूर्ण स्टेज कव्हर ओव्हर झाल्यानंतर, कारण ही गर्दी हे प्रेम आहे क्रिकेटवर, हे प्रेम आहे सुनीलजी गोडविंदे, संजयजी कराळे आणि सूरज गोडविंदे यांच्या. अजून पिंपलोलीचे 2 बैल आहेत. IPL नकलू सोनवले यांचा IPL, यस IPL आणि बाबू अशा 2 बैल अजूनही आहेत. त्यांचे आपण तेवढंच कौतुक करूया आणि जाऊया मैदानाच्या आत. मिलिंद बुंडरे काय बॅटिंग करतोय. या सिक्सरने धावा संख्या आहे ती 43. नकलू शेट काळन यांचा IPL. कदाचित आजच्या रात्रीमध्ये ते बैल येण्याचे चान्सेस आहेत, चर्चा होती. समोर टाकलाय व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव इथून मिळते. जय डाबाया चोरावले. टीमची टोटल 44. सध्या मिलिंद बुंडेरेच्या नॉट आउट वैयक्तिक धावसंख्येकडे आपण जाऊया. 8 चेंडू मध्ये 25 वरती खेळतो मिलिंद बुंडेरे मध्ये. कदाचित ती 50 तो इथेही दाखवू शकतो. ती ताकद आहे त्याच्याकडे. हाईट दमदार आहे, फाईट चांगली देतोय. वैष्णवी कन्स्ट्रक्शन श्री गणेश पिंपलोलीच्या गोलंदाजांना इथून मात्र थोडं पुनरागमन करणं गरजेचं आहे. मिलिंदसाठी हा चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकलेला, समोर ठेवला होता वाईड लाईनच्या अगदी. बघितलं तर आपण कट टू कट गेलेला हा बॉल इथून आलाय डॉट बॉल. खरं तर 5 रात्र ज्यांना आम्ही रजनी सुरू झाली की ज्यांना आम्ही शोधतो, म्हणजे बाटलीवाला आपण पाहिलाय, अजून बरेच पाहिलेत. पण आमचा इंटरनेटवाला उमेश उरलेचा धन्यवाद धन्यवाद की आज स्पर्धा लाईव्ह सुरू झाली. अखेरकार सगळे प्रेक्षक दमले होते की कधी मॅच चालू होईल. मिलिंदच्या बॅटमधून खोदून काढला बॉल, अलॉंग दी कार्पेट चाललाय, जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चाला एक्स्ट्रा कव्हर कडे. सिंगलने थांबवलं जाईल. इथून टीम जय डाबा चोरावलेचा स्कोर आहे. धावा फलकावरती 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त. 4 ओव्हर मध्ये धावा आहेत 45. 4 ओव्हर मध्ये 45 धावा ऑन बोर्ड आहेत. जितू मिनमिने या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर पिंपलोली परिसरातील आवर्जून, खरं तर ज्यावेळी उच्च शिक्षणाची गोष्ट विचारात येते त्यावेळी आवर्जून ज्यांचं नाव समोर होतं, सर्वांचे लाडके माननीय श्री गणेश काळन सर, जे सध्या PhD पदवी ज्यांनी PhD पदवी ज्यांनी खरं स्वीकारलेली आहे, ते आमचे गणेशजी काळन सर, डॉक्टर गणेश काळन सर यांना आपण इन्व्हाइट करूया. सर आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 ओव्हर 45 आहेत. जितू मिनमिने यांचा आवाज कदाचित जितू याच दरम्यान एखादी झलक आम्हाला दाखवली तर फार बरं होईल. चला कॅमेरामॅन कॅमेरा टर्न करा. एंटरटेनमेंट थांबून चालणार नाही, कारण बरेचसे पाहुणे आमच्या आले. जितू प्लीज कम हिअर. आणि आता तुम्ही कोणत्या बैलाचं नाव घ्याल इट्स डिपेंड ऑन यू. जितू या. सगळ्याच बैल, पण जितू कोणाचं नाव घेईल ते महत्वाचं आहे. सूरज गोडविंदे यांची इच्छा आहे की भीष्मा बैलाचंच नाव त्याने घ्यावं आणि तशी कॉमेंट्री करावी. जितू या. कॅमेरामॅन कॅमेरा टर्न करा. हॅलो हॅलो चेक. सुंदर असा बॉल, थोडं जमतंय पण असू द्या. हॅलो चेक. आणि खुश खबर बघा, खुश खबर बघा, आमच्या बिंदूला धडावत नवले.
शैलेश सुनील घोडविंद तलवडे फक्त बैलजोरी सेट कुठली पण चालेल. 5 बादल्या 2 गोंडे आणि 2 गोंडे ठेवून यांना आजच्या मैदानात जोर बजायला लवकरात लवकर जोर द्या. बिंजोर 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 शैलेश सुनील शेट घोडविंदे तलवडे फक्त बैलजोरी साईड कुठली पण चालेल. दोन्ही साईडून ठेवत आहेत. यांचं या ठिकाणी आव्हान आहे की आम्हाला याच ठिकाणी याच मैदानात आजच जोर पाहिजे. या भीष्मानाच्या मैदानात जोर पाहिजे. लवकरात लवकर जोर द्या. बिंजोर बिंजोर बिंजोर. धन्यवाद. जितू भीष्माला कोण जोड होईल का माहिती पण आम्हाला कॉमेंट्रीला आज तू जोड झालास. तर हा सिक्सर आला मिलिंद मुंडेराचं आक्रमण चालू आहे. हे आक्रमण आपण विसरून चालणार नाही. आक्रमणाचा परतावा पिंपलोलीच्या बॉलरला करावा लागेल. परत एकदा मिलिंदच्या बाटमधून लॉंग ऑन पकडली कॅच मिळाली विकेट. मोठा झटका आहे 440 ओव्हरचा. थँक्यू टीचर. खरं तर सामटोलीचे उद्योजक स्वप्नीलजी इरमाळी यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं आणि त्याचबरोबर आमच्या आदरणीय सन्माननीय प्रोफेसर गणेश काळन सरांचं देखील आगमन होतं. सर सन्मानाने या. तत्पूर्वी जितू मिनमिने आमचे रायगड भूषण समालोचक बैलगाडा क्षेत्रातील जितू मिनमिने यांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करू. जितूकडून मलाही थोडे धडे घ्यावे लागतील. शनिवार रविवारची सुट्टी जितूच्या सोबतच मला घालवावी लागेल. कदाचित तेव्हा कुठे थोडासा सूर लागेल. जितू मिनमिने यांचं मनापासून स्वागत. 3 बॉल आहेत टीमची टोटल ऑन बोर्ड आपण बघू शकाल 51 ऑन बोर्ड. चांगला बॉल टाकलाय इथून दिनेश आल्या आणि विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. फलंदाज आउट. स्वप्नील इरमाळी साहेबांचं देखील आगमन होतं. घोडविंदे साहेब आपण लगेच स्वप्नील इरमाळी साहेबांचा सन्मान. सामटोलीचे सन्माननीय उद्योजक त्याचबरोबर पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजयजी भोईर यांनाही विनंती करेल. संजय दादा आपणही या मंचावर. स्वप्नीलजी इरमाळी साहेबांचाही सन्मान आपण यानंतर करा. 2 बॉल आहेत या मॅचचे. त्यानंतर आपण सगळ्यांच्या सन्मानाकडे जाऊया. एक बॉल आहे माफी असावी. 2 बॉल आहेत. गणेश 51 धावा ऑन बोर्ड आहेत. हा चेंडू लगातार 3 डॉट बॉल आले अजयच्या बॉलिंग वरती. खरं तर आपण नंदीबळ्यांची चर्चा करतो आणि अजय सोनवणे वाकसच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज मध्ये नंदीबळ जिंकला होता. किती बैल आहेत पिंपलोली गावामध्ये. देवा पण आहे खरं तर. विठ्ठल आहे. बरेचसे बैल आहेत. आपण त्यानंतर त्यांचा उल्लेख करू. हा स्ट्रोक आलाय. लास्ट बॉल आहे. 2 झाल्यात. तिसरी साडी निघाल्यात. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि षटक क्रमांक 5 इथून कंप्लीट झालं. जय डाबा चोरावल्याने धावा उभारल्या 54. आता मी अजिबात वेळ घेणार नाही. मी आता माझी बडबड थांबवतो. साहेब आपण ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आज जनसागर इथे जमा झालेले कॅमेरामॅन ही क्षणचित्र आपण करा आणि ज्यांचं वक्तृत्व दमदार. आधी आपण स्वप्नील शेठ इरमाळी यांचा सन्मान करू. संजय दादा सुनीलजी घोडविंदे साहेब आपण या. चामटोलीचे उद्योजक स्वप्नील इरमाळी यांचा सन्मान करू आणि त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य बुलंद तोफ. खरं तर ज्यांचं भाषण मलाही फार आवडतं. मी नेहमी बाबूशेठ गारे साहेबांच्या मुलाखती आवर्जून बघतो कारण त्यांना बघताना भीती वाटत नाही आणि त्यांना बघितलं की मला बोलताना भीती वाटत नाही. आणि आता आपण जाऊया बाबूशेठ गारे साहेब. सुनीलजी घोडविंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. आपल्या सर्व नागरिकांना आपण या स्पर्धेचं आधी कौतुक करा आणि त्यानंतर नागरिकांना संबोधित करा. तर एक विशेष सन्मान आहे. मी विनंती करेल बाबूशेठ गारांना की आपल्या शुभ हस्ते. खरं तर आपल्या पिंपलोली परिसरातील पिंपलोली हे गाव आणि सगळ्यात खरं तर उच्च शिक्षित PhD पदवी धारण करणारे आमचे डॉक्टर प्रोफेसर गणेश काळन सर अर्थात अर्थशास्त्र तज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे त्या आदरणीय गणेश काळन सरांचा सन्मान बाबूशेठ गारा यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. नितीन दादा धुळे यांच्या शुभ हस्ते करत. आपण दोघांनीही या. दोघांच्या शुभ हस्ते सन्मान करू. डिक्सल टीमचे कॅप्टन आपण या. अकुलवाडीचे कॅप्टन आपणही या. आणि गणेश सरांनी खरं तर शिक्षणामध्ये त्यांचं जे योगदान आहे ज्या डिग्र्या त्याने मात्र अचीव केलेले आहेत
खरं तर 1 इयर आणि एक्सपिरियन्सही त्यांचा भरपूर आहे. ते आमचे उच्च शिक्षित डॉक्टर प्रोफेसर गणेश काळन सर यांचा अत्यंत विशेष सन्मान आम्ही या मंचकावरती करत आहोत. बाबूशेठ घारे, नितीन दादा धुळे, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नेतृत्व करणाऱ्या या व्यक्तींच्या शुभ हस्ते गणेश काळन सरांचा विशेष सन्मान. मनपूर्वक स्वागत गणेश काळन सर. आणि यानंतर चला टीम डिक्सलचा कॅप्टन, त्याचबरोबर टीम अकुलवाडीचा कॅप्टन आपण या. आणि यानंतर आपण जाऊया. मी माईक फक्त हँड ओव्हर करत बाबूशेठ घारे साहेबांकडे. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2026 उपस्थित व्यासपीठावरील माझे सहकारी पंचायत समिती सदस्य नितीन धुले, माजी पंचायत समिती ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे ते आमचे साडू सुनील शेठ गोडविंदे, रोहिदासजी माली, आमचे माजी उपसरपंच पिंपरोली ग्रामपंचायतीचे रामचंद्र भोईर दादा, चंदूशेठ सोनवले, उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि ग्राउंडमध्ये मॅच बघण्यासाठी सर्वच आतुरतेने मॅच पाहायला आलेले सर्वच क्रिकेटप्रेमी बंधूंनो, खूप चांगले असे स्पर्धेचे नियोजन भाकरीचा पाडा या ग्राउंडवरती बऱ्याच वेळा मी मॅच पाहायला येत असतो आमंत्रण असल्यानंतर. ह्या वेळेला गोडविंदे साहेबांनी देखील आगलं वेगळं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण सर्वच जण तालुक्यातून या मॅचचा आनंद लुटण्यासाठी येथे आलेलो आहोत. मी तुम्हाला गोडविंदे साहेब, मी आपल्याला एक विनंती करेल की आपण आपल्या माध्यमातून या ग्रामपंचायत हद्दीमध्ये, मग आमचे आत्माराम शेठ असतील, वेळोवेळी या ग्रामपंचायत हद्दीमध्ये काही ना काही कार्यक्रम घेत असतात. त्यांचं नेहमी या ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची एक आघाडी मला इथे तरुण घडवण्यासाठी किंवा लोकांच्यासाठी काही ना काही करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये इथे दिसून येत असते. तरुणांना क्रिकेटची संधी चांगल्या प्रकारे त्यांनी येथे उपलब्ध करून दिलेली आहे. हे जे ग्राउंड बनवलेलं आहे हे कायमस्वरूपी आपण या ग्राउंडचा आनंद घेऊ शकता, असं चांगलं ग्राउंड येथे त्यांनी बनवलेलं आहे. बंधूंनो, क्रिकेट तर आपण खेळतच आहात, परंतु क्रिकेट खेळत असताना मी आपल्याला साडू एक विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये कुस्तीसारखी स्पर्धासुद्धा, मातीतला खेळ आपण येथे तरुणांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये कुस्ती असेल, मातीतले खेळ, कबड्डी असेल, याच्याकडे आपण लक्ष घाला. तरुणांना एक चांगली संधी, आमचा नितीनसुद्धा या विभागामध्ये चांगला काम करतोय, रोहिदास आहेच, चांगली तरुण फली येते या ग्रामपंचायत हद्दीमध्ये काम करतो. मी बघतोय बऱ्याच 10 वर्ष मी बघतोय साधारण. तर आपण बैलगाडी शर्यत, आमचा कुठे गेला मिनमिने, जतू मिनमिने चांगला कॉमेंटेटर आहे. बैलगाडी शर्यतीमध्ये तर या भागातले भरपूर लोक बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेतात, परंतु त्याचबरोबर कुस्ती आणि क्रिकेट याच्यामध्ये आपण तरुण तयार केले पाहिजेत. ते करत असताना आपले जो काही आगरी समाज हॉल आहे त्या हॉलवरती आपण जो काही पोलीस भरतीचं ट्रेनिंग केंद्र चालू केलेलं आहे. बंधूंनो, आपण सर्व तरुण पिढी इथे उपस्थित आहात. मी आवर्जून आपल्याला एक विनंती करेल की आपण त्या अकॅडमीमध्ये जास्तीत जास्त आपल्या गावातील, प्रत्येक गावातील साधारण 5-5, 10 मुलं तरी पाठवून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्या गावातील जास्तीत जास्त पोरं पाठवून कशी भरती होतील याच्याकडे आपण जरा जास्त लक्ष दिलं तर बरं होईल. कारण तलवाडे गावातील पण एक पोलीस, आता 1-2 वर्षापूर्वी एक माळी कुटुंबातील एक मुलगा पोलीस झालेला आहे. म्हणून मी तरुणांना मी एक विनंती करेल की आपण टोटल 4 मुलं या तलवाडे गावातील पोलीस झालेले आहेत. चोरावळे असेल, पिंपलोली असेल, चांगले तरुण घडतात. क्रिकेटमधून सुद्धा तरुण घडत आहेत. येणाऱ्या पिढीला
घडवण्याची संधी घोडविंदे साहेब आपल्या हातून होत आहे. मी तुम्हाला तुमच्याही वाढदिवसाच्या आणि चंदू आणि रोहिदास या दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण सर्वांनी ऐकलं बाबूशेठ घारे साहेबांना अतिशय सखोल अभ्यास करून साहेबांनी अतिशय अचूक शब्दात करता साहेबांनी मार्गदर्शन केलं. मनापासून धन्यवाद. मॅचला सुरुवात झालेली यानंतर मी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य नितीन धुळे दादांनाही विनंती करत, दादा आपणही खरं आज वाढदिवस आणि स्पर्धेचं कौतुक करत शुभेच्छा द्याव्यात. हॅलो, नक्कीच आज आपण सुंदर असं आयोजन बघतोय सुनील दादाच्या माध्यमातून. आज त्यांचा वाढदिवसाचा औचित्य साधून आज ही टुर्नामेंट आपण दुसरा वर्ष पदार्पण करतो या टुर्नामेंटमध्ये. दादांना आणि रोहिदास दादाला असेल, चंदू दादाला असेल, माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर थँक्यू सो मच नितीन दादा धुळे, बाबूशेठ घारे यांचा आपण स्पीच ऐकला. आणि आता जाऊया मॅचकडे जिथे 55 धावांचं लक्ष आणि कमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया सोमनाथ खाडे सरांचा. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. जाऊया मैदानावरती. 55 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग सुरू झालाय. वैष्णवी कन्स्ट्रक्शन श्री गणेश पिंपळोली या संघाला 55 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय आणि निश्चितच या लक्ष्याचा पाठलाग सुरू झालाय. फुलटोस बॉल, लोअर फुलटोस ऑन साइडला खेळतायत. टर्न केलं. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येऊन अडवण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फटका सुंदर आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. खरं तर बघा बाबूशेठ घारे साहेबांची, आमचा डीजे ऑपरेटर युपी वरून आहे. बाबूशेठ घारे साहेबांची चर्चा युपी मध्ये देखील आहे. आणि मी विनंती करा साहेब पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभास्ते करावा. मी नितीन दादा धुळे आणि बाबूशेठ घारे दोघांनाही विनंती करेल की आपण या. आणि पुढील मॅचचे दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. खालापूर तालुक्यातून संघ आलेला आहे जय हनुमान अकुलवाडी आणि त्यांच्या विरोधात आपल्या कर्जत तालुक्यातील टीम डिक्सळ. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेल रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सर्वांचे लाडके बाबूशेठ घारे साहेबांच्या शुभ हस्ते करतोय आपण टॉस. कॉल असेल जय हनुमान अकुलवाडीचा. हेड इज द कॉल. हेड. टॉस जिंकला अकुलवाडीने. कॅप्टन निर्णय काय असेल या डिसिजन पेंडिंग आहे. आपण दोन्ही कॅप्टनला या ठिकाणी आपापल्या टीमला रेडी होण्याच्या सूचना देतो. आणि मी बाबूशेठ घारेंना विनंती आपण मंचावरती आसन असावा. आणि 1 ओव्हरमध्ये 7 झाल्यात. 4 ओव्हरमध्ये 48 धावांची गरज. आणि पहिल्या बॉलवरती अप्परकटचा फटका. 2 खेळाडूंची शर्यत लागलेली. बॉल आतमध्ये ढकललाय. पंकज होता चोरावळेचा. 2 धावा आल्या. येणाऱ्या बॉल बाकी आहेत 23. जिंकण्यासाठी धावा हव्या 46. ऐकूया आवाज सोमनाथ खाडे सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. टार्गेट फार मोठं आहे, मात्र टार्गेटचा पाठलाग करत असताना इथे मैदानावरती जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल. क्रिकेटच्या मैदानावरती आल्यानंतर तुम्हाला जीवाचं रान करावं लागतं, कष्ट करावे लागतात. कष्टाविना फळ नाही. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. उत्कृष्ट गोलंदाजी यावेळेस गोलंदाज विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पहिल्या बॉलवरती 2 धावा. त्यानंतर हा चेंडू डॉट येतोय. निश्चितच 55चा पाठलाग करत असताना मैदानात मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल. उंच गेलाय. फटका फसलाय. गोलंदाजानं झेल टिपला आणि खेळ संपला. धक्का क्रमांक 1 लागत असताना श्री गणेश वैष्णवी कन्स्ट्रक्शन पिंपळोली या टीमला फलंदाज बाद. सर एक कॅश प्राइज आम्ही अनाऊन्स करतोय. जर का पिंपळोली संघ विजयी झाला तर आत्मारामजी घोडविंदे आप्पांकडून 1100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि जर का अजय सोनावलेने मॅन ऑफ द मॅच मिळवली तर शिवशक्ती फर्निचरचे ओनर
मयूर भोईर आणि मिलन मिनमिन यांच्याकडून अजय सोनावलेला बॅट गिफ्ट असेल. आणि ऐकूया आवाज सोमनाथ खाडेचा. टार्गेट मोठं आहे, मैदानावरती कष्ट करावे लागतील. इथे आपण पाहिलं तर जिद्द दाखवावी लागेल, कारण 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. 11.00चं आस्किंग रन रेट होतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच चांगल्या दर्जाची गोलंदाजी. दुसरं षटक सुद्धा चांगलं राहिलं होतं. आडव्या बॅटचा कडा प्रहार पूल केले सक्सेसफुल. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन, सिक्सर. थँक्यू डीजे. जर का भारत बॅटिंग साठी उतरलेला आहे, भारतने जर 3 सिक्सर मारले तर दीनानाथ पाटील यांच्याकडून 500 रुपये. पाटलांचा नाद नाही. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस येस. आणि संघाचे संघ मालक जयजी डायरे साहेब यांच्या वतीनं सलगचे 3 चौकार 3 षटकाराला 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. पहिला षटकार आणि त्यानंतर हा खणखणीत दणदणीत चौकार. सूरज घोडविंदे करतोय सन्मान साऱ्या खेळाडूंचा. सूरज घोडविंदे करतोय सन्मान साऱ्या खेळाडूंचा. भव्य चषक ठेवलाय सुनील घोडविंदे दादानी मानाचा. दिव्य चषक ठेवलाय सुनील घोडविंदे. थँक्यू डीजे. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती 20 धावा बनल्यात. 55चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघांच्या दरम्यान आपण पाहताय कडा मुकाबला. प्रेक्षकांचं चौफेर मनोरंजन. मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहताय. या परिसराचं सर्वात आवडतं आणि लाडकं व्यक्तिमत्व माजी पंचायत समिती सदस्य मान्यवर सुनीलजी घोडविंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपल्याला दरवर्षी प्रमाणे पाहायला मिळते. या संपूर्ण आयोजन समितीचं मानावं आणि करावं तेवढं कौतुक थोडं असणारे सुनीलजी घोडविंदे साहेब आणि त्यांचे सुपुत्र समाजसेवक सूरजजी घोडविंदे, त्यांचा मित्र परिवार संजयजी कराळे आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी स्वप्न पाहिलं. स्वप्न सत्यात उतरत असताना पहिल्या रात्रीपासून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेली स्पर्धा आणि अगदी शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये हा खेळीमेळीने चाललेला सर्व रणसंग्राम आपण पाहताय. कर्जत रायगडचं दर्जेदार आणि दमदार क्रिकेट आपण सर्वजण एन्जॉय करत आहात. क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं, मंचावरती उपस्थित पाहुण्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. सर, या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सोमनाथजी क्षीरसागर साहेबांचं देखील आगमन होत आहे. मी विनंती करेल सोमनाथजी क्षीरसागर साहेब आपणही मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. जर आपल्याला आकर्षक गणपती मूर्ती हवी असेल ना, तर आपण आवर्जून गणपती मूर्तीची पाहिजे तशी सजावट करणारे सोमनाथजी क्षीरसागर साहेब आपण मंचावर या. वाह, व्हॉट अ शॉट दॅट इज. डोळ्यांचं पारणं फेडणारा, भारत काळांचा काळजावरती वार करणारा कडक आणि बेधडक हिट, सिक्सर. 3-3 आले तर दीनानाथ पाटील यांच्याकडून 1000 आहेत. आणि इथून मात्र आता जय डावया चोरवल्याच्या विरोधात मॅच जिंकण्यासाठी आता 17 बॉल आहेत. आय थिंक 29 धावांची गरज आहे. 17 बॉल 29. आणि आता या गोलंदाजाला जायंट किलरचं काम करावं लागेल, कारण ही जोडी आता सेट झाली. जर का या पार्टनरशिपला तोडलं नाही तर सामना कदाचित दूर जाऊ शकतो. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचतायत. सलगच्या 3 सिक्सरला रायगडचा बुलंद आवाज. जितूदादा मिनमिने यांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक भारतसाठी. इथे आपण पाहताय षटकारानंतर सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. भारतला माहिती आहे मला मैदानात थांबावं लागेल. सर सलामत तो पगडी 50. मैदानावरती थांबलो तर धावा येत राहतील, माहिती आहे. निश्चितच मान्यवर पाहुणे या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेत असताना अजय सर. या दरम्यान विकेट येते आणि आपण कॅमेरामॅनला विनंती केला कॅमेरा जरा टर्न करा, जिथे आपण सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य बाबू घारे आणि त्याचबरोबर नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य नितीनदादा धुळे, त्याचबरोबर नितीनदादा धुळे मंचावरती आहेत. बाबू घारे या स्पर्धेतून रजा घेत आहेत. उद्योजक स्वप्नील इरमाली देखील या स्पर्धेतून रजा घेत आहेत. नामदेव मार्के, रुपेश, धनाजी दादा सर्वांचे मनापासून धन्यवाद. त्याच दरम्यान आपण एक सन्मान या ठिकाणी करतोय. सोमनाथजी क्षीरसागर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आकर्षक गणपती मूर्तीची सजावट करणारे आणि तुम्हाला पाहिजे तशी मूर्ती कुठे पाहिजे असेल तर आवर्जून भेट द्या. बाकरीचा बाडा गाव सोमनाथजी क्षीरसागर साहेब, त्यांचा सन्मान संजयजी कराळे यांच्या शुभास आपण करतो. या दरम्यान व्हाईट बॉल आलाय. या स्कोरर आणि ओव्हर टू खाडे सर.
धन्यवाद. हा वाईट बॉल अवांतरची धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोरबोर्ड 1 धावेच्या मदतीने पुढे सरकलं. 28 धावसंख्येवरती समोरच्या दिशेला फटका दमदार आहे. फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला चकवा देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. धावा मिळताय 4. आलाय चौकार. सामने मैदानावर चर्चा झाली अशी जगभर, सामने भरवलेत मैदानावर. धन्यवाद. थँक्यू सो मच. वैष्णवी कन्स्ट्रक्शन श्री गणेश पिंपळोली संघाचे संघ मालक जयजी डायरे साहेबांच्या वतीनं सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार, 1111 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर सलगच्या 2 षटकारासाठी लक्षा बैलाचे मालक योगेश शेठ कालन यांच्या वतीनं आणि पंकजजी कालन यांच्या वतीनं 555 पारितोषिक. बक्षिसांची खैरात, बक्षिस जाहीर होत आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देणं हा उद्देश उंच गेलाय. फिल्डर दूरवर येतोय, झेल टिपला नाही, झेल सुटलाय. कॅच छुटा, गेंदबाज का दिल तुटा. गोलंदाज करेल तर काय करेल. इथं प्रेशर गेम, मैदानावरती झेल टिपणं गरजेचं आहे आणि निश्चितच पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे सोपं सूत्र असतं. या अनुषंगाने इथं पाहताय फलंदाजाला जीवनदान मिळाले. धावफलकावरती टोटल आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 35 धावा, 35 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. शेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. अष्टपैलू खेळाडू, पंचांची भूमिका जबरदस्त आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व विकी शेठ पाटील, अर्थातच विकीदादा पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 बनल्यात. उर्वरित 12 चेंडू 20 धावा. भारत काळन मन्या बैलाचे मालक आहेत. ज्या पद्धतीनं मन्या बैल मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांचं मन जिंकतोय त्याच पद्धतीने मैदानात बॅटिंग करत असताना भारत काळन आणि साथ देत असताना फलंदाज मैदानावरती गणेश विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडतायत. 12 चेंडू 20 चं समीकरण. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती, सुमित वरती जबाबदारी. दूरवाले छोरसे बाकरीपाडा गाव एंड कडनं गोलंदाज तयार होतोय सुमित. 12 बॉल 20 ची गरज. पहिलाच बॉल मिस टायमिंग, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. झेल पकडणं गरजेचं आहे मित्रांनो. झेल सातत्यानं सुटतायत मैदानावरती. इथे आपण पाहताय तर झेल सुटल्यानंतर प्रेशर क्रिएट होतोय. गोलंदाज मेहनत करतायत मैदानावरती, त्यांच्या मेहनतीला साथ देणं गरजेचं आहे. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचं वेगळं नातं असतं मित्रांनो. ज्या पद्धतीने एखादा गायक गात असतो त्याला वादकांची साथ जितकी गरजेची असते तितकीच साथ एखाद्या चांगल्या गोलंदाजाला फिल्डरची मिळणं गरजेचं असतं. झेल सुटतायत, गोलंदाजांना डबलची मेहनत करावी लागेल. धावा 2 येत आहेत. 11 चेंडू 18 ची गरज. या बॉलवरती बॅटची कडा, विकेटच्या मागे सुंदर झेल. फलंदाज मैदानावरती बाद होत असताना गणेश झाला फेल. धक्का क्रमांक 3, 37 वरती 3रा झटका. निश्चितच इथून आपण पाहिलं तर सामना काटाकीर तुम्हाला पाहायला मिळेल. 10 चेंडू 18 ची गरज. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2026 चा हा थरार सुनीलजी घोडविंदे साहेबांचं स्वप्न साकार होत असताना सूरज घोडविंदे युवा उद्योजक ज्यांनी पाहिलेलं स्वप्न, त्यांचा मित्र परिवार, निश्चितच त्यांच्या संपूर्ण मेहनतीला यश येत असताना शेवटची अंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. प्राईम टाइमला हा प्राईम मुकाबला. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 18 धावांचं लक्ष्य पार करायचंय. इथे हा चेंडू शॉर्ट अंपुल, फटका निश्चितच फसलेला आहे. मिड विकेट बाउंड्रीवरती फिल्डर तैनात, त्यानं टिपला हा झेल. आल्या पावली मैदानाच्या बाहेर जात असताना
फलंदाज अजय झालाय फेल. विकेट डाऊन. वन मोर. अजून एक टपका. मच गोलंदाजी मार्क वरनं सुमित खऱ्या अर्थानं एक सुंदर सुमधुर सुमित गाणं त्यानं वाजवायला सुरुवात केली. मैदानावरती चांगली गोलंदाजी तो करतोय. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळाल्यात. ही इज ऑन हॅट्रिक. बॅटिंग करण्यासाठी सर्वांचा लाडका साजन ड्रायव्हर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी येतोय. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ज्या पद्धतीनं मैदान चकड्याचा गाजवतोय तसंच मैदान क्रिकेटचं गाजवेल का प्रश्न होता आणि उत्तर द्यायला त्यानं सुरुवात केली. पहिल्याच बॉल वरती बापून सुसाट गाडी सोडलीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मैदानावरती चौकार ठोकलाय. हॅट्रिक बॉल वरती प्रेशर न घेता मैदानावरती जाबाज खिलाडी साजन आला. पहिल्या बॉलवर 4. त्यानंतर इथे वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळतोय. एक सिंगल धाव मिळेल. काटाकीर सामना. हजारो प्रेक्षकांची गर्दी मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळतीये. उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी मॅच मैदानावरती सादर होत असताना 2 झुंजार संघांच्या दरम्यान हा कडा मुकाबला. एका बाजूने जय ढाबा चोरावळे आणि दुसऱ्या बाजूने वैष्णवी कन्स्ट्रक्शन श्री गणेश पिंपरोळी. चेंडू पाहिला जाईल. चेक केला जाईल. अंपायर गुणवत्ता तपासतायत. हात फैलावत असताना निश्चितच सांगतायत वाईट बॉल. 3 पंच बाळा माने सर, मिस्टर DK सर, त्याचबरोबर निरंजन सावंत सर हे 3 पंच आजच्या रात्रीला आपल्या सर्वांच्या सोबत. चांगला चेंडू वाईट बॉल आल्यानंतर घाबरून हादरून न जाता टाकलेला हा चेंडू खाली ठेवला. सबमरीन राहिला यष्ट्यांच्या समांतर. सरळ विकेट किपरच्या हातात. चेंडू आलाय डॉट. निश्चितच 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावफलकावरती 4 बाद 43 धावा. ताबडतोब अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. सहकार्य करा. चला सहकार्य करा. चला खाडे सर, काय जबरदस्त रंगलेली मॅच. अशी सुरुवातीला आधी वाटलं की कदाचित सामना एकतर्फी होतो की काय, परंतु सहजतेने आर मानेल तो पिंपलोली संघ कसला. आता बघा सर, बॉल बाकी राहिलेले फक्त 6 विजयासाठी 12, म्हणजे आता पूर्णपणे मॅच 50-50 बॅलन्स झालेली. आणि लगेचच या संपूर्ण स्पर्धेसाठी पारितोषिक खास करून आलेले ते हॉटेल सरकारचे प्रोप्रायटर विशाल शेठ भवारे, अर्थातच सुधभाऊ घारे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, त्याचबरोबर आमचे संपूर्ण आयोजन कमिटीचे अर्थातच आमचे सुनीलजी गोडविंदे साहेबांचे अगदी विश्वासू नेतृत्व म्हणून ज्यांची खास करून ओळख आहे, ते हॉटेल सरकारचे प्रोप्रायटर युवोद्योजक विशाल शेठ भवारे यांच्या वतीने सलग 3 षटकार आणि सलग 3 विकेट जो कोणी खेळाडू घेईल त्यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. खास करून फार कमी वयामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये उंच भरारी हॉटेल सरकार, मग इंडियन चायनीज आणि आगरी पद्धतीचं स्पेशल फूड. आणि हा फटका निघालाय साजनच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मोक्याच्या वेळी. हा 440 वोटचा झटका दिलेला ठोकला षटका. बैलाची जोडी सुसाट साजन बसल्यानंतर सुटते तशी इथे आपण पाहताय तर आणि अनुभवी फलंदाजांची जोडी जमलीये मैदानात. तुम्ही पाहताय भारत आणि साजन, अर्थातच तुम्ही 2 चांगल्या मित्रांची जोडी, चांगल्या भावांची जोडी, लक्षा परशाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जीवा शिवाची जोडी, इथे जोडी तुटलीये, नजर लागली कदाचित कुणाची तरी आणि ही जोडी फुटली. मॅच मध्ये ब्रेक थ्रूची गरज असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. मॅच में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट.
वन मोर विकेट डाऊन. पाच धावांची गरज असताना अशा मोक्याच्या वेळेला फलंदाज मैदान सोडतोय. सेट बॅट्समन भारत मैदान सोडत असताना पाहायला मिळतोय. आता तुम्हाला समीकरण पाहायला मिळेल 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. मिस्टर विराज मैदानात गोलंदाजी करत असताना निश्चित संघासाठी पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर सुद्धा झुंजार कामगिरी करताना हा युवा गोलंदाज जबरदस्त मॅच मैदानावरती रंगली आहे. दोन्ही संघांचा विचार करताय. एका बाजूने जय ढाबा चोरावळे, दुसऱ्या बाजूने जयजी डायरे साहेबांचा वैष्णवी कन्स्ट्रक्शन श्री गणेश पिंपळोली. बिग फाईट मॅच. विजयासाठी 3 बॉल 5 ची गरज. दोन्ही बाजूने समसमान आग लागली आहे. दोन्ही बाजूने फटाक्याची माळ लावली आहे. सामना कुठल्या बाजूला जाईल? सामना जाईल पिंपळोलीला की सामना जाईल चोरावळे गावात? फटका फसलाय. झेलची शक्यता आहे. मैदानावरती अजून एक फलंदाज मैदान सोडेल. गोलंदाज विराजच्या माध्यमातून व्ही फॅक्टर ऑन झालंय. सलगच्या दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. चोरावळे संघ जर सामना जिंकला तर गोलंदाज विराजसाठी पंचायत समितीचे विद्यमान डॅशिंग दमदार आणि सर्वांचे लाडके सदस्य मान्यवर नितीन दादा धुळे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि पिंपळोली जर विन झाली तर चंदूदादा सोनावळे यांच्या वतीनं आणि राजेशदादा हजार यांच्या वतीनं 2000 रुपयाचं पारितोषिक. पहा, प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी मॅच, मान्यवरांच्या हृदयावरती वार करणारी मॅच. 2 बॉल 5. इथे ओव्हर पिच. फटका खेळलाय, उंच गेलाय. फिल्डर तिथे पोहोचेल का? चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारी विराटची गोलंदाजी आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सामना. अजून एक फलंदाज मैदान सोडेल. ही इज गॉन. अजूनही सांगणं कठीण आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेली ही मॅच आपण पाहताय. निश्चितच कष्ट करतायत दोन्ही संघ, मेहनत करतायत. दोन्ही संघांच्या जिद्दीला लाख लाख सलाम. सुनीलजी घोडविंदे साहेबांचं आयोजन, सूरजदादा घोडविंदे साहेबांचं आयोजन आणि त्यांच्या मित्र परिवाराचं आयोजन समितीचं आयोजन सक्सेस होत असताना शेवटचा 1 बॉल शिल्लक. 5 धावांची गरज. लक्ष जरूर मोठं आहे, मात्र मैदानावरती कामगिरी पार पाडावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. बॅटिंग करण्यासाठी विनायक आलाय, ज्याला बॅट चांगली फिरवावी लागेल. तलवारी सारखी बॅट फिरवावी लागेल भावा. 1 बॉल 5 ची गरज. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टूर्नामेंट. षटकार ठोकावा लागेल. गोल्डन सिक्सर येईल का? 1 बॉल 6. ये जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हाथोड़े का घाव पत्थर पे, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 1 बॉल 6 ची गरज. गोल्डन सिक्सर येईल का? विराजनं व्ही फॅक्टर चालवला आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय जय ढाबा चोरावळे या टीमनं. वेल डन. सर एक गोष्ट जर आपण पाहिलं, साजननं पहिल्या बॉलला षटकार मारला होता, तरी सुद्धा साजनला शेवटपर्यंत संधी मिळाली नाही. नक्कीच आपण काही मान्यवर या स्पर्धेतून रजा घेतात आणि हे सर फक्त आमचे किंवा तुमचे सर नाही तर कदाचित जेवढे या ठिकाणी उपस्थित आहेत नवतरुण, त्यामधील 90% सर आपले शिक्षक असतील. तर गणेश सर आपल्या समूहातच राहणार आहेत आज. अजून एक मॅच तरी सर जाणार नाहीयेत, तर सरांकडे आपण लगेचच वळूयात. सरांना मी नक्की विनंती करेल की आपण सर्वांना संबोधित करावं.